आहेत गजेंद्र. शिवनेरी स्पार्टन्स या संघाची सलामीची जोडी मैदानात येते. याच वेळी दिव्यांश सुपरस्टार्स या संघाचे तो द्या, चला तसाच द्या, त्यांना उघडण्यासाठी द्या. मी नवीन काढला स्वतः. नाही असं त्याच्यात टाकून पॅकिंग मध्ये व्हायचं काय. मी जस्ट पॅकिंग मागाची फोडली. हां ठीक आहे. नवीन बॉल आता आणला काय जुना बॉल. दिव्यांश सुपरस्टार्स विपक्ष शिवनेरी स्पार्टन्स असा रंगलेला हा सामना, रंगणारा सामना बघायचा आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकली आहे दिव्यांश सुपरस्टार्स या संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शिवनेरी स्पार्टन्स या संघाचे 2 फलंदाज मैदानात आलेत. ते 2 फलंदाज आहेत गजेंद्र आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडला उभे असलेले डॉक्टर आदित्य. क्षेत्ररक्षण सजलंय. प्रतीक्षा आहे पंचांची. स्क्वेअर लेगचे पंच राजा पाटील, त्याचबरोबर आम्हाला लाभलेले आणखी पंच शरद पाटील, विजय पाटील यासारखे पंच, चाणक्य पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आहेत. आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला गजेंद्र आहे, नॉन स्ट्राईकला डॉक्टर आदित्य. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. पहिलाच चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये सुंदररित्या कलेक्ट केला हा चेंडू आणि चेंडूला निर्धाव ठरवलाय. सुंदर कलेक्शन या ठिकाणी चेंडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाच्या हाती चेंडू विसावतोय. गोलंदाज आहे पंकज. तर गोलंदाज पंकज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू घेऊन. आणि या दरम्यान मात्र हा चेंडू सुंदररित्या मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा चेंडू. या चेंडूवर मात्र 1 धाव प्राप्त होते. या एका धावेबरोबर गजेंद्र स्वतःच्या धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात करतोय. आपल्या संघाच्या खात्याला सुरुवात करतोय. एका धावेनं आपल्या वैयक्तिक त्याचबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी उघडली जाते. आता मात्र स्ट्राईकला आले डॉक्टर आदित्य. डावखुरे फलंदाज डॉक्टर आदित्य सामना करतील ते पंकज याच्या गोलंदाजीचा. पंकज एक होनहार गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज पंकज. सामना करतील डॉक्टर आदित्य डावखुरे फलंदाज. यांच्यासाठी लॉंग ऑफ आणि कव्हर रिजनला असलेला डीप कव्हरला असलेला हा खेळाडू क्षेत्ररक्षक. या दरम्यान एक जोरदार अपील, मात्र उत्साह जास्त विश्वास कमी असं हे अपील पंचांनी मात्र फेटाळून लावलंय. आणि फलंदाज डॉक्टर आदित्य यांना सुरक्षित फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. आणि या दरम्यान हा एक सुंदर प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव ठरतोय. स्वतः चेंडूला फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्यासाठी पंकज सरसावतोय. सलग 4था चेंडू, 4 चेंडू 1 धाव. पंकज याची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर आदित्य यांना खामोश ठेवलंय, जाग्यावर उभं ठेवलंय. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मिथून सज्ज झालाय. आणि गजेंद्र याचा भिरकावून देण्याचा हा प्रयत्न मात्र या ठिकाणी असफल ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. पाठीमागे पंकज व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट करतोय आणि पुन्हा सुपूर्द करतोय तो मिथून याच्या हाती. पुढील चेंडू टाकण्यासाठी मिथून सज्ज आहे. त्याचा सामना करण्यासाठी गजेंद्र सज्ज आहे.
पुन्हा एकदा हळूवार टाकलेला हा चेंडू, या चेंडूवर मात्र उंच उडालेला झेलपायचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला जातोय. फलंदाज बाद, गजेंद्र बाद. फलंदाज तर पहिला गडी बाद होतोय 3 या धावांवर. मिथुन याला या ठिकाणी मात्र सफलता प्राप्त होते. डीप स्क्वेअर लेगला उडालेला, उंच उडालेला हा चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर्ड केला गेलाय तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि गजेंद्रला तंबूचा रस्ता दाखवलाय. गजेंद्रची जागा घेण्यासाठी फलंदाज आलाय अजय. ऑलराऊंडर असलेला अजय आपण याला बघतो फलंदाजीच्या स्वरूपात, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा सुंदर करतो असा अजय. पुन्हा एकदा हळूवार टाकलेला हा चेंडू मिथुनच्या माध्यमातून, या चेंडूवर मात्र सहजगत्या एक धाव प्राप्त केली आहे. मिथुन सुंदर गोलंदाजी करतोय मगापासून आपण बघतोय. अजयनं मात्र या चेंडूला हळूवार तटावून एक धाव प्राप्त केली आहे. एका धावेनं आपलं संघाचं खातं सुरू केलंय, आपलं वैयक्तिक खातं यानं सुरू केलंय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर घातली आहे. संघाची धावसंख्या होते ती 1-4. आता मात्र स्ट्राईक करतायत ते डॉक्टर आदित्य. डॉक्टर आदित्य समोर गोलंदाज आहे मिथुन. समोर गोलंदाज आहे मिथुन. लेफ्ट आर्म, हॅलो, राऊंड द विकेटचा मारा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. बायचा आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतात क्षेत्ररक्षक. 6 धावा, खणखणीत षटकार. हॅलो. आणि या PPLच्या आपण आता शेवटच्या सत्रात अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत आणि या अंतिम टप्प्यात खेळ मात्र बहरलेला आहे तो डॉक्टर आदित्य यांचा. आपण मगाच्या सामन्यात देखील पाहिलं, आदित्य यांनी सुंदर 2 षटकार मारले होते. सामनावीराचा पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि आता तोच फॉर्म ते कंटिन्यू करत आहेत. आणि हा एक सुंदर षटकार आपण पाहिला आहे डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेगच्या दिशेने. अर्थात वाराचाही त्यांना थोडासा फायदा मिळालेला आहेच. आणि या 3 दिवसात मी ऑब्झर्व केलं की एक डावखुरा फलंदाज टीममध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण दोन्ही एंडकडनं फलंदाजी करत आहोत. तर पुन्हा एकदा डॉक्टर आदित्य आणि डीप फाईन लेगच्या दिशेने हा झेल होऊ शकला असता, परंतु गॅप मध्ये हा चेंडू. आणि आता 2 धावांवरती समाधान मानावं लागलं आहे डॉक्टर आदित्य यांना. डॉक्टर आदित्य यांचा हा सुंदर फटका, हा फटका मात्र सीमारेषा पार करू शकला नाही, परंतु तेवढाच जोरदार हा फटका, सुंदर वळून मारलेला फटका. 2 धावा मात्र मिळवून देतो तो डॉक्टर आदित्यांना. 2 धावा मिळवून देतो तो शिवनेरी स्पार्टन्स या संघाला. संघाची धावसंख्या या 2 धावांबरोबर होते ती 12. 2 षटकांच्या समाप्ती अखेर मिथुनचा हे षटक या दरम्यान मात्र 8 धावा खर्च करून गेलाय. या दरम्यान 9 धावा खर्च करून गेलाय. या दरम्यान त्यानं एक महत्वपूर्ण बळी मिळवलाय. तो बळी होता गजेंद्र याचा. 9 धावा 1 बळी. त्या अगोदर पंकज यानं मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या. सुंदर गोलंदाजी पंकज याची आपण अनुभवली, त्याच वेळेला सुंदर गोलंदाजी आपण मिथुन याची सुद्धा अनुभवतोय, परंतु तेवढीच सुंदर फलंदाजी डॉक्टर आदित्य यांनी षटकाराच्या साह्याने आपली सजवलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजीचा आपण पाहतोय तो आदित्य, पिटकिरी संघाकडून खेळणारा आदित्य, जो मोस्टली लेग कटर्सचा मारा करतो. आणि त्याने आपण गेल्या 3 दिवसात पाहतोय की खूप चांगल्या कंट्रोलने गोलंदाजी केली आहे. लेग कटर्स करणं खरंच एक कठीण गोष्ट असते, परंतु त्याने चांगला कंट्रोल दाखवलेला आहे. आणि त्याच कंट्रोलची गरज, त्याच व्हेरिएशन्सची गरज आहे दिव्यांग सुपरस्टार संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 ही धावसंख्या झालेली आहे. आदित्य तो अजय.
आपण मगाचपासून सामने पाहिले, थोडेसे लो स्कोरिंग गेमच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 35-36 धावांचं आव्हानही खूप मोठं ठरत आहे. कीपर कडून मिस झालेला आहे हा चेंडू आणि हा एक स्क्वेअर चेंडू. आता मात्र कंट्रोल सुटलेला आहे आदित्य यांचा आणि वाईट+1 अशा प्रकारे 2 धावांची भर पडलेली आहे शिवनेरी स्पार्टन संघाच्या खात्यामध्ये. तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. मी आदरणीय रसिकाताई केणे यांना या ठिकाणी मंचकाकडे येण्याची विनंती करतोय. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी यांना सुद्धा मी मंचकाकडे येण्याची विनंती करतो आहे. कृपया मंचकावर येऊन आपण या सामन्याचा आस्वाद घ्या, या सामन्याचा आनंद घ्या. तर गोलंदाज आदित्य, फलंदाज सुद्धा डॉक्टर आदित्य. आणि आज आदित्यचा दबदबा पाहिलेला आहे आपण. आता पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि आपण हे नेहमी पाहतो की जेव्हा एक उजवा आणि एक डावखुरा फलंदाज खेळत असतो तेव्हा गोलंदाजाला थोडं कठीण जातं लाईन लेंथ मेंटेन करण्यासाठी. आणि आता देखील त्याचंच थोडासा आपल्याला अनुभव उदाहरण पाहायला मिळालेला आहे. आदित्याचा पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडू लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा डॉक्टर आदित्य सज्ज फलंदाजीसाठी. इन फॉर्म डॉक्टर आदित्य सज्ज. हा चेंडू मात्र निर्धाव आहे. हा चेंडू सरळ रेषेमध्ये तडकवायचा होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषेपर्यंत धाडायचा होता. मात्र हा चेंडू मिस केलाय डॉक्टर आदित्य यांनी आणि परिणाम स्वरूप हा चेंडू निर्धाव झालाय. पुढील चेंडू घेऊन आदित्य सज्ज झालाय. पुन्हा एकदा एक स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आदित्य याची आणि धावसंख्या सध्या स्थिरावलेली आहे ती 15 या धावांवरती. आता काहीसा कानमंत्र अजय याच्याकडून डॉक्टर आदित्य याला आणि धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतील आता शिवनेरी स्पार्टन संघ. 15 या धावसंख्येवरती स्थिरावलेले आहे. पुन्हा सुंदर गोलंदाजी, परंतु आता मात्र स्क्वेअर चेंडू हा लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा थोडी आपली लाईन मिस केलेली आहे आदित्य याने आणि अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर शिवनेरी स्पार्टन संघाच्या खात्यात. धावसंख्या झालेली आहे 16. एक गडी बाद 16 धावा. तर आदित्य सज्ज झालाय पुढील चेंडू हाताळण्यासाठी. वाईडचा भरणा या गोलंदाजीमध्ये जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर आदित्य सामना करतायत आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू अगदी सीमारेषा पार धाडलाय. खणखणीत दणदणीत दमदार षटकार. धावसंख्या झालेले 22. एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि डीप फाईन लेगच्या दिशेने सुंदर षटकार पाहायला मिळालेला आहे आपल्याला डॉक्टर आदित्य यांच्या बॅटमधून. आता मात्र धावसंख्येला थोडासा आकार येताना आणि गोलंदाज आदित्य काहीसे भरकटताना दिसत आहेत आपल्या लाईन अँड लेंथ मध्ये. पाहूया आता कसा कमबॅक करतील. तर आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सामना करतील डॉक्टर आदित्य आणि हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू होतोय. 2 धावा तर सहजगत्या प्राप्त होतील. निश्चितच 2 धावा डॉक्टर आदित्य आपल्या या फलंदाजीच्या माध्यमातून मिळवतायत या चेंडूवर आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 24. खरंच प्रत्येक धावेसाठी मेहनत करावी लागत आहे. इथे आपणास पाहायला मिळत आहे. लो स्कोरिंग गेम्स इथे होत आहेत. एकेका धावेसाठी कष्ट करावे लागत आहेत, घाम गाळावा लागत आहे आणि प्रत्येक चेंडू प्रमाणे आपल्याला एक प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. कानमंत्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आदित्य टू आदित्य.
आपल्या रनअप मध्ये काहीशी चूक झालेली या ठिकाणी आदित्य दाखवतायत. चूक भूल द्यावी घ्यावी म्हणतात. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली जाते आदित्य याच्याकडून. हा चेंडू पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेने येतो. एक धाव तरी मिळाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सहजगत्या 2 धावा पळून काढल्या जात आहेत. चेंडू पडतोय काय, डोक्यावर उंच उडी घेतोय काय, या दरम्यान मात्र फलंदाज 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतायत. 2 धावांची भर घालतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. याच बरोबर पुन्हा एकदा आदित्य टू आदित्य सज्ज झालेत. एक आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून, दुसरा आदित्य फलंदाजीच्या माध्यमातून. आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेने, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. तरी देखील हा चौकार आणि हे काहीच महागडं ठरलेलं षटक आदित्याचं. मला वाटतं एक डावखुरा फलंदाज समोर आल्यामुळे कंट्रोल गेला आहे आदित्याचा. आपण आतापर्यंत पाहिलं की एक लेग कटर गोलंदाजी हा स्टॉक बॉल होता आदित्याचा, परंतु राईट हँडेड बॅट्समन समोर तो युजफुल होता. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर कदाचित त्याने पेस बॉलिंग करण्याकडे लक्ष दिलं. यॉर्क लेनसाठी तो गेला आणि त्याचाच फटका आदित्य याला बसलेला आहे. आणि हे एक महागडं षटक. धावसंख्या झालेली आहे 30. धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. आणि आता हे शेवटचं षटक नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा घेऊन एक मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न असेल शिवनेरी स्पार्टन संघाचा. तर त्या उलट दिव्यांश सुपरस्टार संघ प्रयत्न करेल की कमीत कमी धावांवरती रोखून एक छोटा आव्हान चेस करण्याचा. या ठिकाणी झालेल्या आदित्यच्या या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 18 धावांची खेळी साकारली आहे. ती आदित्य आणि अजय, डॉक्टर आदित्य आणि अजय यांनी एकूण 18 धावा या खेळीमध्ये वसूल केल्या आहेत त्या आदित्य याच्या गोलंदाजीवर. या गोलंदाजीचा पृथक्करण असं असेल, पहिले 2 चेंडू वाईड +1, त्यानंतर डॉट, पुन्हा दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू वाईड +6, चौथा चेंडू 2 धावा, 5वा चेंडू 2 धावा आणि 6व्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने गेलेला चौकार. खरं म्हणजे हा चेंडू खेळताना उंचीनं कमी असलेला फलंदाज कसा पटकन गिरकी घेतो, कसा पटकन वळतो, त्याचा बॅटचा फ्लो कसा होतो, याचं पददालित्य आपल्याला डॉक्टर आदित्य यांच्या या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि सहजगत्या हा चेंडू, पायाच्या ठिकाणी आलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेनं वळवण्यात यशस्वी ठरले होते डॉक्टर आदित्य. तर पुढील गोलंदाजीसाठी बाब्या आलाय. सुंदर गोलंदाजी बाब्याची. काहीच कळलेलं नाही अजय याला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आपण पाहिलं एक व्हेरिएशन पाहिलं, एक लेग कटर टाकला होता बाब्याने आणि काहीच समजलं नाही अजय याला. परंतु महत्त्वाची गोष्ट की इन फॉर्म डॉक्टर आदित्य ऑन स्ट्राईक आणि या एंडनी धावा करणं नक्कीच जास्त सोपं असेल डॉक्टर आदित्य यांना. नक्कीच गोलंदाजाचा कस लागणार आहे गोलंदाजी करताना. बाब्या एक सुंदर गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तेवढाच सुंदर फलंदाज डॉक्टर आदित्य यांच्या माध्यमातून. आणि ही वेळ, ही परिस्थिती डॉक्टर आदित्य यांना लाभदायक असलेली, डावखुरा फलंदाज हवेचा झोत या ठिकाणी येत असलेला पाहायला मिळतोय. परंतु तेवढाच चाणाक्ष असलेला बाब्या हा डॉक्टर आदित्य यांना गोलंदाजी करताना, फलंदाजीचा स्वरूप त्यांचा बघताना त्यांना चकवण्याचा प्रयत्न करतोय आणि परिणाम स्वरूप हा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू निर्धाव. यावेळी मात्र एक फास्ट चेंडू फेकला होता बाब्या याने. डॉक्टर आदित्यांना काहीच कळलेलं नाही आहे आणि खरंच चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळत आहे पेसमध्ये सुद्धा आपल्याला बाब्या याच्याकडून. आता एक स्लो डिलिव्हरी होती मला वाटतं, परंतु ही ऑफ साईडच्या दिशेने थोडा जास्तच बाहेर गेला चेंडू आणि हा एक स्क्वेअर चेंडू. अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर. आणि आजचा हा सेकंड क्वालिफायरचा सामना शिवनेरी स्पार्टन वर्सेस दिव्यांश सुपरस्टार शुभम स्मृती संघ हा ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेला आहे. आता मात्र सुंदर फटका आदित्य यांचा, परंतु हा झेल होऊ शकतो आणि हा सुंदर झेल.
थँक्यू डीजे. आणि आता आपण पाहत आहोत की पुन्हा एकदा सुभाष जो एक गेम चेंजर, एक मॅच विनर ठरलेला आहे शिवनेरी स्पार्टन संघासाठी. आपण गेले 3 दिवस आपण पाहतोय. शुक्रवारी देखील पहिल्याच सामन्यात सुभाष याने एक मॅच विनिंग षटकार मारला होता. एक 7 चेंडू 17 अशी काहीशी सिच्युएशन होती, तिथून तो सामना पलटला होता सुभाष याच्या 6ने. मगाशी आपण सकाळी देखील पाहिलं की अवयसेस संघाविरुद्ध सुभाष याने सुंदर फलंदाजी केली होती. आणि आत्ताच झालेल्या शेवटच्या सामन्यात 2 चेंडू 4 धावा असं समीकरण असताना सुभाष याने एक लो फुलटॉच स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमापार केला होता आणि विजयश्री मिळवून दिली होती आपल्या संघाला. तर हा ट्रम्प कार्ड सुभाष आता या महत्त्वाच्या सामन्यात काय करतो याकडेच आपलं लक्ष असेल. बाब्या टू सुभाष. या ठिकाणी मात्र स्लोअर वनचा वापर, मात्र हा स्लोअर वन लाभदायक ठरलाय तो फलंदाजाला. आणि लॉंग ऑनच्या रिजनला हा चेंडू सीमापार धाडला गेलाय. षटकारासाठी 6 धावा, दणदणीत षटकार. आणि जसं मी आता म्हटलं की हा गेम चेंजर आणि हा ट्रम्प कार्ड सुभाष, आणि त्याने आल्या आल्या ते सिद्ध केलेलं आहे. पुन्हा एकदा एक लो फुलटॉस चेंडू होता, परंतु त्यांनी बरोबर पकडला, पेस देखील बरोबर पकडली. आणि सुभाषच्या बॅटमधून जेव्हा फटका निघतो ना तेव्हा तो सीमारेषे पारत जातो. हा पिटकिरीचा कायरन पोलार्ड सुभाष. आता मात्र सुभाष हा त्रिफळाचीत झालेला आहे. सुंदर कमबॅक बाब्याचं. डीजे. एका खणखणीत फटक्यानंतर दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचा सन्माननीय सौ रसिकाताई केनी आणि त्यांच्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेच्या सदस्य अर्चनाताई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या PPL तर्फे त्यांचं सुस्वागतम. तर या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या मात्र पोहोचली ती 38 धावांवर. धावा झाल्यात 38. पाहायचा काही चेंडू शिल्लक आहेत. बाब्या गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र सुभाषनं 6 धावा वसूल केल्याबरोबरच पुढच्याच चेंडूवर बाब्यानं आपली करामत दाखवली आहे आणि सुभाष याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, त्रिफळाचित केलाय, सुभाषला माघारी धाडलंय. सुभाषची जागा घेण्यासाठी आता मात्र आलाय आदित्य. काही चेंडू शिल्लक असताना या इनिंगची समाप्ती अगोदर बाब्या टू आदित्य. आता मात्र सुंदर फटका आदित्यच्या बॅट मधून आणि हा षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 44 आणि खरंच एक मोठं आव्हान असणार आहे 45 धावांचं दिव्यांग सुपरस्टार संघासमोर.
कारण आपण पाहत आलोय की काहीसे लो स्कोरिंग गेम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 40च्या पुढे धावसंख्या जात नव्हती गेल्या काही सामन्यात, परंतु आता अचानक एका संथ सुरुवातीनंतर शिवनेरी स्पार्टन संघाने धावसंख्या नेली आहे ती 44 आणि 45 धावांचं आव्हान, आणि ते पण सेकंड क्वालिफायर मध्ये, जिथे तुम्ही सामना हरलात तर टुर्नामेंटच्या बाहेर झाला आणि सामना जिंकलात तर तुम्ही फायनल खेळण्यासाठी दावेदार ठराल. त्यामुळे हे प्रेशर थोडं जास्त असणार आहे आणि हे 45 धावांचं आव्हान, मला वाटतं हे 55 धावांचं आव्हान वाटेल दिव्यांग सुपरस्टार्स संघाला. आणि हर्षल कुठे असेल त्यांनी जरा इथे स्टेज पाशी यायचं आहे. हर्षल. तर या ठिकाणी सुंदर फलंदाजी दाखवली ती आदित्य यानं. आदित्य मगापासून वाट बघत होता की माझी फलंदाजीची वेळ कधी येईल. पहा मित्रांनो, हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. आपल्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो. शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहिली, माझी वेळ आली हिरा म्हणून चमकून दाखवण्याची, आणि तीच गोष्ट या ठिकाणी आदित्यनं साकार केलेली आपण पाहिली. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचलाय. आणि दिव्यांग सुपरस्टार संघाचे फलंदाज तयार. पंकज आणि पिंट्या दोघेही बिग हिटर आहेत आणि त्यांच्यासाठी 45 धावांचं आव्हान नक्कीच मोठं नसणार आहे. ते कॅपेबल आहेत, त्यांच्यात ॲबिलिटी आहे. 24 धावा, 24 चेंडू 45 धावा. नक्कीच एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दिव्यांग सुपरस्टार आणि शिवनेरी स्पार्टन संघामध्ये. आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलेत खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी शांत पद्धतीने सामने पार पाडले जात आहेत. अंतिम क्षणाकडे जाताना प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी वाढती गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा उत्साह या ठिकाणी शेवटच्या क्षणाची आतुरता त्यांना सुद्धा लागलेली आहे. या पंचकृषीमध्ये पंचायत प्रीमियर लीगच्या नावानं ही स्पर्धा चालू आहे. त्याचं सलग हे 9वं पर्व या ठिकाणी साजरं होत असताना अंतिम 2 संघ कोण ठरतील याची प्रतीक्षा आपल्याला लाभलेली असताना एक संघ तर फायनल मध्ये प्रवेश करू शकलाय. दुसऱ्या संघाची या ठिकाणी आपल्याला प्रतीक्षा आहे आणि तो दुसरा संघ या 2 संघांच्या दरम्यान मधील असेल शिवनेरी स्पार्टन्स की दिव्यांश सुपरस्टार्स. पाहायचं आहे शिवनेरी स्पार्टन्स या संघाकडून गोलंदाजी सज्ज आहे, तर त्याच वेळेला पिंट्या सज्ज झालाय तो फलंदाजी करता. पिंट्या आणि पंकज गोलंदाज म्हणून येतोय कुणाल. 24 चेंडू 45 धावांचा आव्हान समोर असताना कुणाल गोलंदाजीसाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. आणि हा पहिला झेल असू शकतो आणि हा झेल आणि एक महत्वाचा गडी बाद होऊन तंबूत परतत आहे दिव्यांग सुपरस्टार संघासाठी. तर पहिल्याच चेंडूवर कुणाल याच्या पॉइंटच्या दिशेने उडालेला झेल बॅकवर्ड पॉइंटला उभा असलेला खेळाडू सहजगत्या टिपतोय आणि त्याचबरोबर पिंट्याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आणली जाते. पिंट्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात प्रवेश करतोय तो साहिल. 1 डाऊन प्लेअर म्हणून साहिल मैदानात आलाय. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो कुणाल. कुणाल टू साहिल. खरंच सुंदर गोलंदाजी कुणाल याची. साहिलाला काहीच कळाला नाही हा चेंडू आणि हा एक निर्धाव चेंडू. आणि आपण पाहतो कुणालच्या गोलंदाजीमध्ये की कुणाल त्याच्या हाईटचा उपयोग करून एक एक्स्ट्रा बाउन्स मिळवतो आणि त्यात खरंच त्यामुळे त्याला शॉट्स खेळणं कठीण होऊन जातं फलंदाजाला. आणि तसंच काहीसं घडलं पिंट्याच्या बाबतीत.
आता हा एक शॉर्ट पिच चेंडू आणि हा शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खरंच सुंदर गोलंदाजी कुणाल याची. आणि दिव्यांश सुपरस्टार संघासाठी मला वाटतं फलंदाजी क्रमात काहीसा मे बी बदल. मी सकाळी पाहिलं होतं की आदित्य हा ओपनिंगला यायचा किंवा वन डाऊन यायचा, परंतु आता आदित्य दिसत नाही. मे बी थोडं बॅटिंगमध्ये डिमोशन झालेलं आहे त्याचं खराब गोलंदाजीमुळे. खराब गोलंदाजीमुळे कदाचित थोडा लो कॉन्फिडन्स असेल म्हणून त्याला थोडं मागे ठेवलं असेल दिव्यांश सुपरस्टार संघाने. दरम्यान आता आपण बघतोय ऑन स्ट्राईक पंकज. निश्चितच या क्षणी मात्र हॅलो या क्षणी मात्र 44 धावा समोर असताना 45 धावांचा वान पार करताना फलंदाजीमध्ये बदल अपेक्षित होता आणि तो बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बदलामध्ये पहिलाच पिंट्या याला मात्र बाद व्हावं लागलं होतं. पिंट्या आणि पंकज यांची जोडी, त्यामध्ये पिंट्या मात्र माघारी परतलाय. पंकज सामना करतोय. आता मात्र आहे तो साहिल. कुणाल याच्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव. सामना करतोय साहिल. आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू, लेग स्टंपच्या वरून जाणारा चेंडू. हा चेंडू भिरकावून द्यायचा होता. ऑफ स्टंपला जाऊन हा चेंडू लेग स्टंप कडे खेचायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने याला आणायचा होता. मात्र या प्रयत्नामध्ये साहिल अपयशी ठरतोय. परिणाम स्वरूप चेंडू निर्धाव जातोय. पुढील चेंडू घेऊन हा चेंडू मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बाद. साहिल बाद. साहिलची खेळी संपुष्टात. साहिल माघारी परततोय. कुणालला सलग दुसरी सफलता. कुणाल यशस्वी गोलंदाज ठरतोय. मागील सामन्यात देखील कुणालने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि तो देखील त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. आता देखील कुणालाची उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 मोहरे त्याने तंबूत पाठवलेले आहेत दिव्यांश सुपरस्टार संघाचे आणि थोडी खराब सुरुवात दिव्यांश सुपरस्टार संघाची. 2 मोठ्या सफलता कुणाल यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळवल्यात. त्याच वेळेला 2 धावा खर्च केल्यात. 2 for 2. काहीशा कठीण अवस्थेमध्ये दिव्यांश सुपरस्टार्स हा संघ या ठिकाणी सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलला माघारी परतावं लागलंय, त्याचबरोबर पिंट्याला माघारी परतावं लागलंय. पंकज आणि बब्या अशी जोडी मैदानात आपल्याला आता दिसायला लागली आहे. तर गोलंदाजी मार्कवर पहिला बदल म्हणून गोलंदाज येतोय तो अजय. वैयक्तिक पहिलं संघ आणि सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने येतोय. या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या कलेक्ट केला जातोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं ते फलंदाजाला. या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या 1 न वाढून धावसंख्या होते ती 2 बाद 3. पंकज याचा हा फटका लॉंगॉनच्या दिशेने व्यवस्थितरित्या अडवलाय त्या क्षेत्ररक्षकानं आणि पुन्हा एकदा तो थ्रो केलाय गोलंदाजाकडे. गोलंदाज सज्ज झालाय, मात्र या ठिकाणी सज्ज झालाय तो बब्या. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे अजय. या दरम्यान मात्र स्लोअर 1 अटेम्प्ट केलाय. फसवा चेंडू निर्धाव केलाय. उत्साह वाढवलाय आपल्या प्रेक्षकांचा, उत्साह वाढवला आपल्या खेळाडूंचा, आपल्या सहकाऱ्यांचा. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून अजयची गोलंदाजी मात्र सुंदर पद्धतीनं या ठिकाणी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. बब्याला मात्र रोखून धरण्यात यश मिळवलंय. पुढील चेंडू घेऊन अजय सज्ज आहे आणि या दरम्यान मात्र सुंदर झेल. 1 हँडेड कॉट. सकाळपासून आपण बघतोय 1 हँडेड कॉट. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना
या ठिकाणी मात्र विकेट मिळून गेलाय. अजय याच्या या चेंडूवर ही विकेट प्राप्त होते. बाद होणारा खेळाडू होता तो म्हणजे बब्या. पॉइंटच्या दिशेनं उडालेला हा झेल यशस्वीरित्या कलेक्ट केलाय तो क्षेत्ररक्षकानं. एका हातानं झेल घेतलाय, उजव्या हातामध्ये व्यवस्थितरित्या हा चेंडू आपल्या हातामध्ये सामावून घेतलाय. तो क्षेत्ररक्षक होता हेमंत. पुढील फलंदाज आलाय मिथून. बाब्या याची जागा भरून काढण्यासाठी मिथून आहे. तर नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज आहे पंकज. डावखुरा फलंदाज मिथून. सामना करेल तो अजय याच्या गोलंदाजीचा. आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू, सुंदर चेंडू मिथून याच्या बॅटचा स्पर्श न करता विकेट किपर कडे सरसावतोय. विकेट किपर व्यवस्थितरित्या हा चेंडू घेऊन गॅदर्ड करून पुन्हा एकदा गोलंदाज अजय कडे सुपूर्द करतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. अजय याची सुंदर गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू मात्र फुल टच आहे. सीमारेषा पार होणार, नक्कीच दमदार षटकार. या ठिकाणी मात्र डावखुरा फलंदाज लाभदायक ठरतोय. दिव्यांश सुपरस्टार्स या संघाला मिथून लाभदायक ठरतोय. 6 धावांची भर घालतोय आपल्या या खेळीमध्ये, आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. समोर आहे मिथून. हा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वन बाउन्स तर झालाच आहे. या चेंडूवर एक धाव मिळवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो फलंदाज पंकज. आणि मिथूनच्या खात्यामध्ये 2 धावांची भर घातली जाते. या 2 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 11. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 बाद 11 अशी धावसंख्या जमा करतोय तो दिव्यांश सुपरस्टार्स हा संघ. तर या ठिकाणी 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल ती दिव्यांश सुपरस्टार्स या संघाला. शिवनेरी स्पार्टन्स हा संघ आपल्या खेळीमध्ये 44 धावा जमा करू शकला होता आणि 45 धावांचं आव्हान समोर उभं ठेवलं होतं ते दिव्यांश सुपरस्टार्स या संघासमोर. या दरम्यान आतापर्यंतच्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये 11 धावा जमा करू शकलाय तो दिव्यांश सुपरस्टार्स हा संघ. उर्वरित 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. या दरम्यान गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय प्रज्वल. तर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज आहे. उंचावर मारलेला हा फटका बघायचा, हवेत आहे चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का, परंतु निश्चितच हा क्षेत्ररक्षक मात्र खूप प्रयत्न करून मात्र अपयशी ठरलाय. सुंदर प्रयत्न या दरम्यान केला होता. 30 यार्ड सर्कलच्या जवळ जाऊन झेल करण्याचा त्याचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरलाय. उंचावरून उडालेला हा झेल या ठिकाणी मात्र 2 धावा फलंदाजाला मिळवून देतोय. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 13. 3 बाद 13. प्रज्वल याची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आहे पंकज. प्रज्वल टू पंकज. पहिल्याच चेंडू मध्ये 2 धावा वसूल केल्यात. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी प्रज्वल सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी सुंदर चेंडू. बॅट आणि गोलंदाजाचा वेग याच्यामध्ये समीकरण जुळत नाही. चेंडू भोवरा खेळतोय, भोवऱ्यासारखा गरगर फिरतोय, तिथल्या तिथं राहतोय. प्रत्येकानं भोवरा खेळलाच असेल, अनेक भोवरे आपल्या आयुष्यामध्ये फोडले असतील. या ठिकाणी मात्र प्रज्वल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा सुंदर फटका. हा फटका मात्र सीमापार होणार, नक्कीच षटकार, दमदार फटका, षटकार जातोय.
मेहनत वो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल देती है। यहाँ मेहनत हो रही है, मेहनत कर रहे हैं पंकज, मेहनत कर रहे हैं मिथुन। प्रज्वल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि हा फटका मात्र फसलाय। या ठिकाणी मात्र फटका फसून क्षेत्ररक्षक सुद्धा फसलाय आणि चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल करतोय। 4 धावांकरता चौकार, थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावा। थँक्यू डीजे। या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मॅच आपल्या दोन्ही बाजूंना झुकत असलेली पाहायला मिळते। तराजू जसा हलावा तशी मॅच ही दोन्ही बाजूंना हलताना पाहायला मिळते। कारण आहे पंकज, कारण आहे प्रज्वल। प्रज्वल याच्या या चेंडूंचा खरपूस समाचार घेतोय। नशिबाची साथ काय असते ती साथ या ठिकाणी पंकज याला लाभलेली पाहायला मिळते। आणि हा चेंडू मात्र आता मात्र प्रज्वलची लेंथ अँड लाईन बिघडते। चेंडू स्क्वेअर जातोय वाईड स्वरूपात, एक अवांतर धावेची भर घातली जाते। या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या होती ती 24। आता मात्र 21 धावांची आवश्यकता असेल। पुन्हा एकदा वाईड स्वरूपात हा चेंडू येतोय, वाईड। आणि खरंच या ठिकाणी प्रज्वल याची लेंथ अँड लाईन बिघडवण्यात यशस्वी ठरलाय तो पंकज। सलग दुसरा चेंडू। गोलंदाजावर काय प्रेशर असेल, या सामन्याचे काय दबाव असेल, आपल्या सहकाऱ्यांना काय द्यायचं याचं उत्तर त्याला अजूनही सापडत नाही। पंकज यानं लगावलेले फटके, पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सीमापार षटकार, चौथा चेंडू चौकार आणि सलग 2 वाईड। पाहायचंय 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना प्रज्वल काय करतोय, सामना कसा करतोय तो पंकज। पुन्हा एकदा सलग वाईडची हॅट्रिक। चला दिवाळी बोनस सुरू झालाय, दिवाळी बोनस घ्या, मिळवा। पंकज हादरा देऊन जातोय, हादरा बसवतोय तो प्रज्वल याला। सलग तिसरा चेंडू वाईड फेकायला भाग पाडतोय। सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मॅच होती कुठे, मॅच आली कुठे। मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत झालंय। 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना महत्वपूर्ण चेंडू हाताळण्याचा प्रयत्न प्रज्वल करतोय, त्याचा सामना करतोय पंकज। आणि हा चेंडू मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतो। या दरम्यान मात्र चेंडू जमिनीला स्पर्श करतोय आणि 2 धावा या ठिकाणी पंकजला प्राप्त होत आहेत। 2 धावांबरोबरच संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 28। सुंदर फलंदाजी, हवेत उडालेला चेंडू, हा चेंडू मात्र घेण्यामध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करतोय। काही क्षण तो जरा थांबतोय, जो त्यानं टान्स घेतला होता तो टान्स कंटिन्यू झाला असता तर हा चेंडू पर्यंत मात्र पोहोचू शकला असता। या दरम्यान मात्र पंकजला जीवनदान लाभतंय, पंकज यशस्वी ठरतोय आपल्या फलंदाजीमध्ये। आणि हा चेंडू मात्र खणखणीत दणदणीत, काय वर्णन करावं याचा। षटकार जिंकलंच भावा, दमदार स्ट्रोक। डीजे थँक्यू डीजे। 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आता बनलेलं आहे। आणि सुंदर फलंदाजी पंकज आणि मिथुन याची। आणि 6 चेंडू 11 धावा। आता मात्र काहीसं पहाडं जड झालेलं आहे ते दिव्यांश सुपरस्टार संघाचं। ह्या एका षटकात मॅचचं पूर्ण चित्रच पालटून गेलेलं आहे। हा सामना पलटलेला आहे, तो झुकलेला आहे दिव्यांश सुपरस्टार संघाच्या बाजूने।
आता फलंदाजीच असेल मिथून, आणि खरंच मिथून पिचवर असणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तो एक डावखुरा फलंदाज आहे. आता आपल्याला MIDC कडनं गोलंदाजी असणार आहे, आणि अशा वेळेला एक डावखुरा फलंदाज तिथे असणं खूपच उपयुक्त ठरणार आहे दिव्यांग सुपरस्टार संघासाठी. आता बघूया मिथूनची स्ट्रॅटेजी काय असेल. तो देखील मोठे फटके खेळायला जाईल की एक सिंगल घेऊन पंकज याला स्ट्राईकवर आणेल. खूपच महत्त्वाचं ठरणार आहे षटक, आणि गोलंदाजीच नक्कीच मला वाटतं आदित्यला आपल्याला पाहायला मिळेल. हसरतें कुछ और है, वक्त की इल्तिजा कुछ और है, कौन जीत सका है जिंदगी अपने मुताबिक, दिल चाहता कुछ है और होता कुछ है. या ठिकाणी मात्र प्रज्वल याची ही गोलंदाजी सुरू होण्या अगोदर मॅच काय होती त्यावेळेला सर्वांना वाटत होतं की ही मॅच एकतर्फी होईल की काय, परंतु प्रज्वलचं षटक संपता या ठिकाणी मात्र मॅच पूर्णतः पालटलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल याच्या या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्यात. ज्या ठिकाणी ही मॅच होती ती मॅच पुन्हा एकदा जिवंत करून गेली आहे दिव्यांश सुपरस्टार्स या संघाला. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. सहा चेंडू 11 धावा, आणि गोलंदाजीस आदित्य टू मिथून, एक डावखुरा मिथून. आणि आता मात्र एक निर्धाव, पंचांकडून कोणताच अपील नाही, म्हणजे हा एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी आदित्याची. पेस आता समीकरण बदललेलं आहे. समीकरण आहे 5 चेंडू आणि 11 धावा. थोडासा कानमिंद्र पंकज याच्याकडून मिथूनला. कदाचित पंकजाने सांगितलं असेल की मला स्ट्राईकवर आणा तू, आणि नक्कीच. आणि काय सामना रंगलाय. खरंच असाच सामना पाहायची आपली अपेक्षा असते, आणि ती अपेक्षा पूर्तता होताना हा सेकंड क्वालिफायरचा सामना, ज्यातील विजयी संघ शुभम स्मृती संघाशी भिडणार आहे अंतिम सामन्यात. 5 चेंडू 11 धावा. हा एक शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र एक झेल असू शकतो, परंतु हा गॅप मध्ये आहे, आणि मला वाटतं एका धावेवरतीच समाधान मानलं आहे. पंकज ऑन स्ट्राईक. 4 चेंडू 10 धावा. पंकज ऑन स्ट्राईक. या ठिकाणी मात्र डावखुरा आणि उजवा फलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये हालचाल होताना पाहायला मिळेल, परंतु स्ट्राईकला आलाय तो पंकज. मगाचं षटक ज्यानं यशस्वी ठरवलं आपल्यासाठी, आपल्या संघासाठी, असा पंकज स्ट्राईकला आहे. तर समोर गोलंदाज आता मात्र आहे तो म्हणजे आदित्य. आदित्यानं पहिला चेंडू डॉट ठरवला होता मिथून याला. दुसऱ्या चेंडूवर मात्र मिथूननं 1 धाव करून पंकजला स्ट्राईकला आणण्यात यशस्वी ठरला आहे. पाहायचा तिसरा चेंडू आणि पुढील 4 चेंडू कोणता रंग दाखवतायत या सामन्याचा. सामन्यामध्ये कोणाला विजयी ठरवू शकतील. हा चेंडू मात्र फुलटॉच आहे. या चेंडूवर मात्र निश्चितच 1 धाव तर प्राप्त झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायरला कॉल केलं जात आहे. चेंडू चेक केला जातोय. पाहायचाय पंचांचा इशारा काय येईल तो. पंचांसाठी कॉल आहे. सुंदर फटका या ठिकाणी या चेंडूवर खेचला गेला होता, ज्याच्या साह्यानं 2 धावा तर मिळवल्याच गेल्या आहेत. चेंडू चेक केला जातोय आणि हा नो चेंडू नाही, चेंडू काउंट केला जातोय. या चेंडूवर मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत. धाव संख्या पोहोचते ती 37. लॉस्ट ऑफ 3 विकेट. तर उर्वरित 3 चेंडू. समोर स्ट्राईकला फलंदाज आहे पंकज, गोलंदाज आहे आदित्य. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. या टुर्नामेंट मध्ये अजूनही आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही. ही मॅच असेल का सुपर ओव्हरची. गोलंदाज आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करेल आणि हा सरसावून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जातोय. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो पंकज.
या 2 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 39 45 धावांचं आव्हान समोर असताना धावा झाल्यात 39. आता मात्र 2 चेंडू 6 धावा. आणि खरंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मिथून याची खरंच कमिटमेंट, मिथून याची कमिटमेंट, या कमिटमेंटला सलाम. खरंच मिथून पूर्णपणे इंजर्ड असताना रनिंग बिटवीन द विकेट तो 2-2 धावा घेण्यामध्ये पंकज याला सहकार्य करत आहे आणि त्या कमिटमेंटला खरंच सलाम. 2 चेंडू 6 धावा, 1 बिग हिट. कॅन पंकज डू इट? आता मात्र एक निर्धाव चेंडू आणि हा नो, आणि हा चेंडू एक संजीवन ठरेल. खरंच हा एक नो चेंडू, लाईन नो. आणि हाच असू शकतो या मॅचचा टर्निंग पॉइंट. मेरे साथ बैठकर वक्त भी रोया एक दिन, बोला बंदा तू ठीक है, मैं ही खराब चल रहा हूं. या ठिकाणी मात्र फ्री हिट मिळते. नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिट मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 4 काढले तरी सुपर. जिथे 2 चेंडू 6 धावा होत्या ते आता 1 चेंडू 6 धावा असं समीकरण असू शकलं असतं, परंतु हा नो बॉल दिल्याने समीकरण असेल 2 चेंडू 5 धावा प्लस पंकज याला असणार आहे हा फ्री हिट. म्हणजे जरी पंकज बाद झाला तरी तो बाद ठरणार नाही, तो फक्त धावबाद होऊ शकतो या चेंडूवरती. तर 2 चेंडू 5 धावा. हा एक यॉर्कलेन चेंडू आणि एक फुलपिच चेंडू लॉंग ऑन च्या दिशेने. आणि आता पुन्हा एकदा 2 धावा आणि आता मात्र रनआउट असू शकतो. हा थर्ड अंपायर. या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. थर्ड एम्पायरला कॉल आलाय. थर्ड एम्पायर कॉल आहे. रनआउट चेक केला जातोय. नक्कीच निर्णायक क्षण या सामन्यामध्ये येऊन ठेपलाय. फलंदाज काय करेल? फलंदाज कोण? साधा सुद्धा फलंदाज नाही, या सामन्यातील एक यशस्वी फलंदाज म्हणावा लागेल. आणि तो फलंदाज आहे तो म्हणजे पंकज. Everyone concentrate on the screen. प्रत्येक जण निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये काय आहे. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद ठरतोय. बाद ठरवला जातोय. थर्ड एम्पायर कॉल. या ठिकाणी मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाजाचं माघारी परतणं रास्त असेल, परंतु त्याच वेळेला एक धाव, एक बहुमूल्य धाव या ठिकाणी मात्र मिळणार नाही. केवळ एक धाव घ्यावी लागेल. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. कोण असा फलंदाज असेल जो या 4 धावा मिळू शकेल? पाहायचा फलंदाज बिग हिटर असला पाहिजे. जसं मगाशी म्हटलं होतं की या फ्री हिटवर पंकज हा फक्त धावबाद होऊ शकतो आणि तसंच काहीसं इथे घडलेलं आहे. पंकज हा धावबाद होऊन परतलेला आहे आणि एक बिग मुवमेंट या मॅच मधली. समीकरण आहे 1 चेंडू 4 धावा. आणि आता खरंच आणि आपण पाहतो पुन्हा एकदा आदित्य. आणि खरंच हा आदित्यंनी हा गाजवलेला आजचा दिवस. पुन्हा एकदा आदित्य टू आदित्य. 1 चेंडू 4 धावा. कोण पोचेल अंतिम सामन्यात? कोण मारेल बाजी?
थोड्या वेळापूर्वी जो थर्ड अंपायरचा कॉल होता त्या कॉल वेळेला आपण प्रत्येकाचे चेहरे निहाळले असते तर बरं झालं असतं. या क्षणी मला एक सुस्त आहे, मेरे मुखोटे बचपन में देखे थे मेले में टंगे हुए, समझ बड़ी तो देखा लोगों पे वो चढ़े हुए. प्रत्येकाचे चेहरे आतुरता होती निर्णयाची. या दरम्यान मात्र पंकज रनआउट स्वरूपात बाद झाला. आता मात्र फलंदाजीला आलाय तो आदित्य, समोर गोलंदाज आहे तो आदित्य. कोणता आदित्य आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देईल पाहायचा आहे. निर्णायक क्षण, निर्णायक चेंडू, निर्णायक वेळ. कोणती टीम फलंदाज की गोलंदाज आपल्या टीमला पात्र करू शकेल तो या फायनल मध्ये. आणि फलंदाज व्हॉट अ एक्सलंट वर्क. गोलंदाज आदित्य त्रिफळा उद्ध्वस्त करतोय फलंदाज आदित्य याचा. या क्षणी मात्र फलंदाज अपयशी ठरतोय, गोलंदाज यशस्वी ठरतोय आणि यशस्वी करतो आपल्या संघाला. शिवनेरी